SHG स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SHVR प्रणाली. हे ॲप मोबाईलमध्ये कसं घ्यायचं, या ॲपमध्ये नेमकी कोणती माहिती भरायची, कशा प्रकारची ही माहिती भरायची, ही माहिती सर्व शाळांनी भरायची का, याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. देशातील प्रत्येक शाळेने ही माहिती भरणं आवश्यक आहे. त्यामुळे आता पाहूयात ही माहिती कशी भरायची, ह्या माहितीसाठी लागणारे ॲप मोबाईलमध्ये कसे घ्यायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला स्क्रीनवर जे ॲप दिसत आहे SHVR ॲप, हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करून आपल्याला या ॲपमध्ये माहिती भरायची आहे. ॲपमध्ये माहिती भरत असताना आपल्याला नेमकी कोणती भाषा माहिती भरण्यासाठी आवडेल हे सर्वप्रथम सिलेक्ट करायचे आहे. यामध्ये आपण मराठी आणि हिंदी यापैकी कोणतीही एक भाषा निवडू शकतो. हे ॲप आपल्याला देशव्यापी सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी मदत करेल, ज्यामध्ये स्वच्छता, पर्यावरण आणि अनुकूलता याचा ढाचा तयार केला जाईल. इथे फक्त आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. या ॲपमध्ये आपल्याला पाणी, शौचालय, साबणाने हात धुणे अशा विविध प्रकारची माहिती भरायची आहे. नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. या ॲपमध्ये दिली गेलेली शाळेची माहिती आपल्याला संपूर्णपणे अद्ययावत करायची आहे आणि त्यानंतरच ही सगळी माहिती आपल्याला सबमिट करायची आहे. या ॲपमध्ये माहिती भरताना जर शाळेच्या मुख्याध्यापकांकडून काही माहिती चुकीची भरली गेली किंवा नजरचुकीने चुकीची माहिती सबमिट झाली तर अशा वेळी जे बाह्य मूल्यांकन करणारी कमिटी आहे ती कमिटी ही माहिती योग्य पुराव्यांसह दुरुस्त करेल. इथपर्यंत माहिती सबमिट झाल्यानंतर इथे आपल्याला स्कूल युजर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे. ही माहिती भरत असताना आपल्याला आपल्या मोबाईलचे डिव्हाइसचे लोकेशन ऑन करण्यासाठी परमिशन विचारली जाईल. तिथे आपल्याला व्हाईल युजिंग द ॲप अशा प्रकारे माहिती भरून लोकेशन ऑन करण्यासाठीची रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची आहे. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या मोबाईलवर आल्यानंतर इथे आपल्याला साइन इन विथ OTP हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा UDIS नंबर व UDISमध्ये आपण मुख्याध्यापकांचा जो मोबाईल नंबर टाकला आहे तो मोबाईल नंबर इथे भरायचा आहे. मोबाईल नंबर योग्य प्रकारे भरला तरच आपल्याला OTP येईल आणि त्यासाठी आपण योग्य मोबाईल नंबर भरून त्या मोबाईल नंबरला आलेला OTP भरून सबमिट करायचा आहे. यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या मोबाईलवर दिसेल, ज्यामध्ये आपल्या शाळेचे नाव, मुख्याध्यापकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, आपल्या शाळेचा पत्ता अशा प्रकारची सर्व माहिती स्क्रीनवर आपल्याला दिसायला सुरुवात होईल. ही संपूर्ण माहिती हळूहळू वर स्क्रोल केल्यानंतर आपल्याला खाली एक प्रश्न दिसेल. आपले गाव सीमेलगत आहे का नाही अशा प्रकारचा तो प्रश्न असेल. इथे आपले गाव सीमेजवळ नाही म्हणून आपण नाही हा ऑप्शन सिलेक्ट करायचा व खाली डेजिग्नेशन या पर्यायात आपण प्रिन्सिपल ऑफ स्कूल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर खाली यूज ऑफ स्कूल प्रिमायसेस या प्रश्नामध्ये आपल्याला सिंगल स्कूल सिंगल शिफ्ट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून आपल्याला स्क्रीनवर आलेलं एक्सेप्ट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि आता इथे आपल्याला आपल्या शाळेचा पासवर्ड
क्रिएट करायचा आहे. हा पासवर्ड क्रिएट करताना आपल्याला कमीत कमी 8 शब्दांचा वापर करायचा आहे. यामध्ये स्पेशल टॅग, विशेष वर्ण, नाम, जन्मतारीख अशा प्रकारचा कोणत्याही अक्षरांचा, शब्दांचा वापर करून पासवर्ड तयार करायचा आहे. एकदा भरलेलाच पासवर्ड पुन्हा भरून आपल्याला साइन अप करायचे आहे. अशा प्रकारे आपली SHVR प्रणालीमधील प्रारंभिक माहिती पूर्ण झालेली आहे व यानंतर आपल्याला शाळेची संपूर्ण माहिती भरायची आहे. ती कशी भरायची याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया याच्या पुढील माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.